श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वात प्रथम तर येणाऱ्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी मंडळी. तर आषाढी एकादशी ही यावर्षी 25 जुलै वार शनिवार रोजी आलेली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही ही एक पवित्र वस्तू घरात आणली तर धार्मिक मान्यतेनुसार घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते आणि भगवान श्री विठ्ठल व श्री विष्णूंची कृपा लाभावी अशी देखील श्रद्धा आहे. पण ती वस्तू कोणती, ती कधी आणायची, तिची पूजा कशी करायची आणि कोणत्या चुका टाळायच्या, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशी हा भगवान श्री विष्णू आणि श्री विठ्ठलाला समर्पित अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात. जे भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते आपल्या घरात श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने भक्तिभावाने पूजन करून विठ्ठलाची कृपा मिळावी अशी प्रार्थना करतात. आता ती वस्तू कोणती आहे जी की आपण आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायची आहे. तर धार्मिक परंपरेनुसार असे मानले जाते की तुळशीचे रोप किंवा श्री विष्णू आणि श्री विठ्ठलाचा फोटो अथवा मूर्ती घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात जर तुळशी नसेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप आणून त्याची विधीपूर्वक स्थापना करणे अनेक कुटुंबामध्ये शुभ मानले जाते. जर तुळशी आधीपासून असेल तर भगवान विठ्ठल किंवा श्री विष्णू यांचे नवीन चित्र आणून पूजास्थानी तुम्ही ठेवू शकता. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे, कारण भगवान श्री विष्णूंना तुळशी ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुळशीचे पूजन करणे, तुळशीचे रोप आणून आपल्या घरामध्ये लावणे हे अतिशय शुभ आणि लाभदायक मानले जाते. यामुळे श्री विष्णूंची कृपा ही आपल्यावर कायमस्वरूपी राहते असे मानतात. आता हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले आहे. भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणून विष्णूपूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. तुळशीमुळे घरातील वातावरण सात्विक राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता भगवान विष्णूंना जो आपण नैवेद्य अर्पण करतो त्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय तो नैवेद्य अपूर्ण असतो. त्यामुळे कोणत्याही विठ्ठल पूजेमध्ये किंवा श्री विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाला हे खूपच जास्त महत्त्व आहे. तुळशीच्या पानाशिवाय ही पूजा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या दिवशी तुळस तुमच्या घरामध्ये आणून लावणे अतिशय शुभ मानले जाते. जर तुमच्याकडे तुळस अगोदरच असेल तर त्या तुळशीची पूजा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आता पूजन कसे करायचे तुळशीचे, तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा, पूजास्थान स्वच्छ करा. त्यानंतर तिथे विठ्ठलाची किंवा श्री विष्णूंची मूर्ती ठेवून तिची विधिवत असे पूजन करून घ्या व या दिवशी तुळशी पूजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला तुळशीचे जे रोप तुम्ही ज्या ठिकाणी लावले आहे तिथलचा परिसर स्वच्छ करून घ्या. तुळशीचे जे काही कुंडी आहे तिथं जर माती असेल तर ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तिथे तुळशीला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तुळशी मातेचे विधिवत असे पूजन करायचे आहे. तिला पान, फुले, अक्षदा, हळदी कुंकू व्हायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुळशी मातेची पूजाही करायची आहे. तुळशी मातेला गोड खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर तुळशी मातेला पाणी अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री विठ्ठलाय नमः या दोन्हीपैकी एका मंत्राचा तुम्ही जाप करावा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ किंवा गीतेचे पठण करणेही अत्यंत शुभ मानले जाते. यापैकी तुम्ही कोणतेही जे तुम्हाला योग्य वाटेल, जे तुम्हाला सोपे व सोयीस्कर वाटेल त्या हरिनामाचे पठण तुम्ही करू शकता. म्हणजे हरिपाठ म्हणू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकता. जर तुम्हाला काहीच करणे शक्य नसेल तर मोबाईलवर तुम्ही यूट्यूबवर हरिनाम किंवा मग अभंग, विठ्ठलाचे जे काही स्तोत्र असतात, मंत्र असतात ते मंत्र तुम्ही लावून ऐकू शकता. एकूणच सांगायचे झाले तर आषाढी एकादशीच्या दिवशी घरातील वातावरण सात्विक आणि सकारात्मक असणे गरजेचे आहे. या दिवशी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत श्री विठ्ठलाचे नाम आपल्या मुखामध्ये जास्तीत जास्त येणे खूपच गरजेचे आणि महत्त्वाचे मानले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिले जाते. तर या दिवशी आपल्याला कोणते दान करायचे असते, तर धार्मिक श्रद्धेनुसार गरजूंना अन्नदान, पाणी दान, त्यानंतर फळे, वस्त्रदान किंवा धान्यदान करणे पुण्यकारक मानले जाते. दान करताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार न ठेवता नम्रतेने केलेले दानच आपल्याला कधीही फलदायी आणि पुण्यदायी ठरते. आता
आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ते आपण पाहूया. तर घरात भांडणे करू नका, खोटे बोलणे, अपशब्द कोणाशी बोलणे टाळा. त्यानंतर शक्य असल्यास सात्विक आहार घ्या. उपवास करणे तर अतिशय उत्तम आहे, पण उपवास करणे शक्य नसेल तर आहार सात्विक असावा, कांदा लसूण वर्ज्य असावा. मद्यपान, मांसाहार करणे या दिवशी टाळावे. जर कोणी तसे करत असेल तर त्याला देखील ते करण्यास मनाई करावी. अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये तुळशीचे एक रोप आणून लावू शकता, किंवा मग घरात तुमच्या विठ्ठलाची मूर्ती नसेल तर विठ्ठलाची सुंदर छान छोटीशी मूर्ती आणून त्याची विधिवत स्थापना करून त्याची पूजन करू शकता. जर घरात तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचे रोप आणले किंवा मग विठ्ठलाची मूर्ती किंवा श्री विष्णूंची मूर्ती आणून त्याची पूजा केली तर तुमच्या घरामध्ये आनंद, सुख, शांती आणि पूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये सकारात्मक गोष्टीची जाणीव तुम्हाला होत राहील. तुमच्या आयुष्यात सर्व काही सुफल मंगलमय हे घडत राहील. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी ही एक वस्तू तुम्ही घरात नक्कीच आणा. विधिवत आणि अतिशय श्रद्धेने, प्रेम भावनेने विठ्ठलाची, श्री विष्णूंची पूजा करा. तुळशी मातेची पूजा करणे विसरू नका. या दिवशी आवर्जून तुळशी मातेला जल अर्पण करा. तिला गोड असा नैवेद्य दाखवा. तिच्यासमोर एक शुद्ध तुपाचा दीप लावा. अशा प्रकारे व्यवस्थितरित्या तुळशी मातेचे पूजन करा, श्री विठ्ठलाची पूजा करा आणि उपवास देखील नक्कीच करा. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.